हाँ हाँ वहिनी आली मी आदित्यच्या रूम मध्ये वहिनी पण आदित्य झोपलाय काही अर्जंट काम होतं का उठवू का मी त्याला आदित्य नको नको असू दे त्याला झोपू दे आणि त्याला कोणी डिस्टर्ब करू नका हा ओके चालेल नाही करणार डिस्टर्ब हाँ झोपलाय मग दिशा चल काय करतेस दिशा आता वहिनींनी फोनवर मला काय सांगितलं त्याला डिस्टर्ब नाही करायचं त्याला झोपू देत चल हे बघ अगं चल थँक गॉड आय होप त्या परत इकडे फिरकणार नाहीत. असं करा असं हा ओके बस बस ठेवा तिकडे बाजूला असं नाही आदित्य सर यो हात इथं असा ठेवायचा हा आणि हे एक मिनिट अहो हे असं नाही खायचं मी कशी खाते ते बघा हा हे बघा ओके लागलं थांबा इथं बघा हा करा हा करा ए इकडे पारू कुठे इतका वेळ का लागतोय तिला अगं तुला मगाशीच सांगितलं ना मी किती मार्केटला गेलीये भाजी आणायला अरे पण मार्केट मधून यायला एवढा वेळ लागतो का मार्केट इथेच आहे ना जवळ तुझं बरोबर आहे सावित्री सावित्री काय मॅडम काय काय इतर वेळी बहिणी तुला फक्त असं करतात तर तुला सगळं कळतं ना आणि आज बरोबर कळत नाहीये पारू कुठे पारू बघते मी बघते काय बघते ती नाहीये घरात आणि खूप वेळ झाला ती या घरात नाहीये कुठे गेलीये ती कुठे गेलीये तू काही आणायला पाठवलंय का तिला मी नाही पाठवलंय कुठे
निघ. दामिनी काहीतरी गडबड आहे. अगं मी इथे असताना कसली गडबड आहे? आदित्यच्या रूम मध्ये गडबड आहे. अगं आत्ताच जाऊन आलो ना आपण तिकडून. तो घोरत पडलाय, त्याला झोपू द्या. ए बाई तू चल ना सोबत चल. अगं वहिनी काय सांगितले, त्याला डिस्टर्ब नाही करायचे. तू शांत बस प्लीज. दिशा दिशा आय न्यू इट. आय न्यू समथिंग इज फिशी. हाच डाऊट होता मला मगाशी. आणि मगाशी इथे प्रीतम झोपला होता. आदित्य इथे नाहीच आहे. अँड द बेस्ट पार्ट ऑफ द ड्रामा इज ती मोलकरीण सुद्धा घरात नाही. बघा आता नक्की कुठे गेलीये ते शोधा. मला माहिती आहे हे ना हे तिनेच केलेलं असणार. आय एम डॅम शुअर अबाउट इट. तर आदित्य असं एकटा नाही जाणार कुठे निघून. अरे मार्केटला गेली आहे ती. हा ना तिचा फुल प्रूफ प्लॅन असणार आहे. मास्टर माइंड आहे मुलगी. आदित्यचा दादा काय मस्त प्लॅन केलं यार आपण. आणि मी ते सगळं सॉर्ट करून ठेवलं म्हणजे हुबेहूब तुझ्यासारखं दिसणार उशांचं अरेंजमेंट करून ठेवलंय. लोकांना वाटेल की तूच झोपलायस. तू आणि पारू मस्त एन्जॉय करा. आणि पण काय बोलत बसलोय. कर 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 एन्जॉय कर. चल बाय 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 बाय. दिशा प्रीतम काय ऍडव्हान्स मुलगी आहे ही. दिशा या प्लॅनची सुरुवात तर चांगलीच केली आहे पारून, पण आता शेवट मी करणार. जस्ट वेट अँड वॉच. ओके. हे एक फुल मिळवण्यासाठी एवढी का धडपड? आपल्या बागेत केवढी फुलं आहेत. काय करतेस पारू? ते मी सिनेमात बघितलं होतं. काय? एखादा माणूस आजारी असल आणि तो बरा झाला की त्याला फूल द्यायचं असतं भेट म्हणून. ओके. थँक्यू सो मच. दॅट्स रिअली स्वीट ऑफ यू. ए थांबा थांबा, कुठं पळताय? थांबा. काय रे तुझं? थांबा थांबा, कुठं पळताय? थांबा, आलो. थांब रे. एनिवे बरं बघ मी काय म्हणतोय आता आहे ना आपण ते पोलीस काका आपल्याकडं काय येतात? आपण पूल तोडलं म्हणून आपल्याला शिक्षा देणार आहेत का ते? आपण एक काम करत चला जाऊया ना इथं. चला ना ते बघा आपल्या इथंच येतात. काही काय अगं एक साधं फूल तोडलंय आपण. एवढं काय गुन्हा केलाय त्यात? बघा ना ते. अरे हो आपण एक फूल तोडलंय. काय रे चांगल्याच आजचा दिसतोयस आणि अशी गार्डन मध्ये लपडी करायला लाज नाही वाटत? व्हॉट? लफडा काय काय बोलताय तुम्ही? मग काय तरुण पोरीसोबत कशाला आलायस? पकडापकडी खेळायला आलायस? हे बघा थांबा. हे बघा काका,
तुमचा ना काहीतरी गैरसमज होतोय. तुम्ही समजताय तसं काय बी नाही. एक्सक्यूज मी, एक मिनिट मला बोलू दे. लुक ऑफिसर, एकतर तुम्ही जे म्हणताय लफडं वगैरे तसलं काही करत नाही आहोत आम्ही, आणि आम्ही दोघंही खूप चांगल्या घरातले आहोत. अँड अबव्ह ऑल तुम्ही जे पळताय अशा कपल्सच्या मागे ते किती चुकीचं आहे. दे हॅव देअर राईट टू फ्रीडम अँड अबव्ह ऑल दे लुक लिटरेट इनफ. सो तुम्ही का त्यांना त्रास देताय? अरे बापरे, गप. आम्हाला कायदा शिकवतोस मित्रा? आम्हाला कायदा चांगलाच माहित आहे. आम्ही मुद्दाम कोणाला त्रास देत नाही, आणि इथं काही चुकीच्या गोष्टी घडू नये म्हणून आम्ही इथं काळजी घेत असतो. तुमच्या सेफ्टीसाठीच असतं हे सगळं. आणि काही गुन्हा केला नाही तर मग दोघं घाबरलात का? पण आम्ही कुठे घाबरलो आहोत? चला मग घरचा नंबर द्या. तुम्ही आई वडिलांना विचारून आला आहात नाही ते, आणि सगळं ठीक असेल ना तर तुम्हाला लगेच सोडतो. सांग, घरचा नंबर सांग. एक मिनिट, त्याची काही गरज नाही. हे बघा, आम्ही फक्त एक फूल तोडल्या झाडावरून, एवढा काय गुन्हा झाला त्यात? असे 56 लफडेबाज आम्ही रोज पकडतो, आणि सगळे का नाही हेच सांगतात. एक्सक्यूज मी ऑफिसर, तुम्हाला माहिती आहे का मी कोण आहे? कुठला हिरो आहेस आणि कुठल्या मोठ्या बापाचा पोरगा आहेस तू? कोण आहेस कोण तू? एक मिनिट, हे घ्या, हे कार्ड घ्या आणि नीट वाचा, मग तुम्हाला कळेल मी कोण आहे ते. घेऊन टाकते. अरे असं काय ते? काय रे? आणि ह्यांचं काय आता? पोरगीला घेऊन आलाय बागेमध्ये आणि लय हिरोगिरी दाखवतोय. अरे हे खरंच हिरो आहेत, आणि ही त्यांची हिरोईन. त्यांच्या लग्नाचं पिक्चर बघितलेलं आपण चौकीत बसून मागच्या आठवड्यात. लाईव्ह का काय होता तो? हा, अरे खरंच हिरो आहेत की, आणि छान जोड आहे बर का. तुमचं लग्न बघून फार भारी वाटलं. अरे ते लग्नानंतर फिरायला आले असतील. साहेब, तुमच्या लग्नासारखं मला माझ्या बहिणीचं लग्न लावायचंय. सर एक सेकंड, ऍक्च्युली ते ना ते एक डेमो शूट, बेसिकली ती लग्नाची ऍड होती. इट वॉज अ कमर्शियल. असू दे आपल्याला काय त्याचं. बरं, तो हॉल कुठला होता? ते लग्न लाईव्ह दाखवलं, त्याचे पैसे काय पडले हो? खर्च भरपूर झाला असेल ना? मला पण माझ्या बहिणीचं लग्न लाईव्ह दाखवायचंय. हे बघा ऑफिसर, ते लग्न नव्हतं. लग्न नव्हतंच, लय जंगी कार्यक्रम होता. काय थाट होता, वा. अहो साहेब, आधी सांगायचं ना. हे तुमचं लग्न बघितलं पण काय भेट देता आली नाही बघा. थांबा ते तोंड गोड करा. घ्या. सकाळी देवळात जाऊन आलोय बघा. पण मी काय म्हणतोय, अहो तुम्ही घ्या की, घ्या. ओके. ओके, थँक्यू. अहो त्यांना पण भरवा. अहो भरवा की, भरवा. अहो भरवा. ओके ऑफिसर, आता निघू शकतो आम्ही? हो चालेल, जा की. थँक्यू. चल चल. देख. थांब, तुला अजून खाऊ देते. काय सावित्री, पारू कुठे? तूच मदत केलीस ना तिला इथून पळून जायला? कधी केला ग तुम्ही हा प्लॅन? आणि कोण कोण सामील आहे या प्लॅन मध्ये? प्लॅन? दामिनी मॅडम, हो कसला प्लॅन? आणि पारू कुठे गेली आहे? असेल इथेच कुठेतरी. ए सावित्री, या घरच्या नवीन मालकिणीशी म्हणजे दामिनी देवी किर्लोस्करांशी उलट बोलतेस तू? तुझी हिम्मत कशी झाली ग? अरे यार, या बाईचा एक ड्रामा संपतच नाही. पण असू दे, आज फुल ऑन फायर आहे. चालू दे.
तूच त्या मोलकरणीला पळवून लावलंस ना या घरातून. आता या घरातलं काय काय तिने नेलंय बघायला हवं. दामिनी मॅडम, पारू तशी मुलगी नाही. मला खूप काम आहेत, मी कामाला जाऊ. माझ्या परवानगीशिवाय कुठंही जायचं नाही. दामिनी आंटी, त्या मोलकरणीचा लहान भाऊ बसलाय की इथे. तिनंच पाठवलं असणार याला इथे लक्ष ठेवायला. त्याला माहित असेल त्याची तायडी कुठे आहे ते. काय रे चिरकुट, तुझी ती बहीण पारू कुठे? मला नाही माहिती. हो, तुला नाही माहिती? आता तुला माहित होईल. हा, दामिनी मॅडम, कुठे पारू? कुठे पारू? कुठे? मला नाही माहिती. दामिनी मॅडम, सोडा ना त्याला. हो, त्याला नाही माहिती खरंच. ए सावित्री, तू बाजूला हो. तुला माहित नाही हे बहीण भाऊ किती बदमाश आहेत ते. त्याला व्यवस्थित माहितीये त्याची तायडी कुठे आहे ते. सावित्री सोड. सावित्री त्याला सोड. खरंच त्याला माहिती नाही. प्लीज सोडा त्याला. मॅडम, दामिनी मॅडम, अहो लागेल त्याला. दामिनी मॅडम, दामिनी मॅडम, दामिनी मॅडम, दामिनी मॅडम, अहो दामिनी मॅडम माहिती. हो, असं काय करताय? खरंच माहिती नाहीये त्याला. ए, चुप चुप ललिपोट. तुझा आवाज ना इरिटेट होतोय मला. मूर्ख. सावित्री सोड त्याला. सावित्री त्याला सोड. तुला ऐकू येत नाहीये का? सोड त्याला. ए समोर आहे माझ्या. आता खरं खरं सांग, कुठे आहे पारू? जर नाही ना सांगितलं तर तुझ्या अख्ख्या फॅमिलीला मी जेलमध्ये पाठवेन. हा, मला खरंच नाही माहिती. का का तिच्या मागे लागलंय? काय बिघडलं काय तुमचं? तुला असं ऐकणार नाहीस. सावित्री, तू तुझ्या अहिल्या मॅडमांचंच ऐकतेस नाही का? दामिनी मॅडम, मला उलट उत्तर दिल्याची शिक्षा. कुठे आहे पारू? सांग कुठे आहे पारू? आता तर माहित असलं तरी सांगणार नाही. तू असं ऐकणार नाही. कुठे आहे? सांग पारू. कुठे? कुठे आहे पारू? कुठे? कुठे आहे? सांग मॅडम. हो, बिना आईचं लेकरू आहे. नाही माहितीये त्याला. अहिल्या मॅडम असते ना तर त्यांना पण आवडलं नसते. शांत हो. सावित्री त्याला सोड. पारू, असे का होते हे पोलीस? आदित्य सर, त्यांना बी आपलं लगीन खरं वाटलं असेल. त्यांना बी म्हणजे? आदित्य सर तेच नाही का म्हणले की त्यांनी आपल्या लग्नाचा व्हिडिओ बघितलाय. तसंच लई माणसांनी आपल्या लग्नाचा व्हिडिओ बघितलाय आणि समजांना असंच वाटतंय की आपलं खरंच लगीन झालं आहे. पण आदित्य सर, ते बाजारातले ते भाजीवाले काका नाही का, त्यांना बी असंच वाटलं आणि म्हणून त्यांनी मला आशीर्वाद बी दिला. ग पारू, इट वॉज जस्ट एन ऍड शूट. जाहिरातीसाठी होतं हे. खोटं लग्न होतं हे. असं खोटं लग्न खरं मानतं का कोणी? आणि असं असेल तर हे सगळे ऍक्टर मॉडेल लोकांनी काय करावं? मूर्खपणा आहे यार सगळं. जाऊ दे ते, तू सोड. तू जास्त विचार नको करू हा त्याचा. चल जाऊया. लोकांचं कशाला आदित्य सर?
मीच हे लगीन खरं मानलंय. तुम्ही माझ्या गळ्यात मंगळसूत्र बांधलंय. आपण एकमेकांना आयुष्यभर साथ द्यायची वचनं घेतली, 7 फेरे घेतले. मी तर तुम्हाला माझा नवरा मानलाय. तुम्हाला यो मूर्खपणा वाटत असेल, पण माझं मन स्वच्छ आहे. लोकांना बी मी स्वार्थी वाटू शकते. तुमची बायको व्हायची माझी लायकी नाही असं बी म्हणतील माणसं, पण म्हणू देत, माझी काय बी तक्रार नाही. तुम्ही मला बायको म्हणून नाही स्वीकारलं तरी बी माझी काय बी तक्रार नाही. आदित्य सर, माझं कुठलं बी बंधन राहणार नाही तुमच्यावर. पारू चल ना. वय